काय झालं? ते भेटून सांगतो. तुम्ही कुठे आता? आपल्या नेहमीच्या स्पॉटला आहे. आलोच. पेटून काय सांगायचं असेल? साहेब, काय रे, काय झालं? पेटून काय सांगणार होता? एका पंटाचा फोन आला होता. त्या फोटोची मुलगी बघितली त्यानं. काय? कुठे ती? साहेब, एक कप चहा सांगितला असता. तुला लय चापी वाटते का? हा, चल. हाँ बोल युगंधर. हाय लाली, काय करतेस? काहीच नाही. जेवलीस? नाही अजून. का जेवायचं नाहीये? वाजलेत बघ किती. लाली, तू असं का करतेस ग? मी तुला किती वेळ सांगितलं वेळेच्या वेळी जेवत जा. का मी बनवलेलं तुला आवडलं नाहीये? काही वेगळं ऑर्डर करू का तुला? नाही नाही नको. घरात जे काय ते खाईन. नक्की? युगंधर, काही महत्वाच्या कामासाठी फोन केला होतास का? नाही, काय नाही, आपलं सहजच. म्हणजे सहज? हा अगं, काम करता करता तुझी आठवण आली. म्हटलं चला कॉल करून बोलावं हिच्याशी. बरं, घरीच आहेस ना की कुठे जाणार आहेस बाहेर? युगंधर, काय चाललंय तुझं? काय एवढे प्रश्न पडतायत तुला? कसल्या चौकशा करतोयस? कोण आहेस तू? माझा नवरा आहेस हे सगळं करायला? माझा नवरा पण माझ्या एवढ्या चौकशा करत नव्हता. ए, ते जाऊ दे. कोण होतं? कुठं बघितली तिला? कोण होतं? म्हणजे एकटीच होती का तिच्यासोबत आणखी कोण होतं? हा, लाली होती? तिच्यासोबत आणखी कोण होतं? माणूस होता? लाली सोबत कोण माणूस असेल? मला काय कळलं नाही. साहेब, बसायचं का? नाही, नको. डायरेक्ट नको जायला. डायरेक्ट जर गेलो ना तर लाली सावध होईल. जपून पावलं टाकली पाहिजे. महाराज, तुम्हाला काय आमंत्रण देऊ का यायचं? तो तोंडातले. काय झालं? आता का गप्प बसलंस? बोल की काहीतरी. नाही अगं, म्हणजे मी काय नवरा नाहीये तुझा, पण मित्र आहे ना. आणि मित्र म्हणून काळजी करूच शकतो तुझी. हक्काने तुला विचारूच शकतो. बरोबर ना? ठीक आहे. माझं काम आहे, मला बाहेर जायचंय. हा, आता कुठं जायचंय, कशी जाणार आहेस, कधी येणार आहेस, हे सगळे प्रश्न विचारू नकोस. महत्वाचं काम आहे. रात्री यायला कदाचित उशीर होईल. माझी वाट बघू नकोस. ठीक आहे? बाय. लाली, लाली, तुझा हाच तिखटपणा तर आवडतो मला. तुझ्या याच ठसक्यामुळे मी तुझ्याकडे खेचला जातो. लक्की भाऊजींना एक फोन करते.
हा लाले ते बोला. हां भाऊजी, मी येते तिकडे, आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटा. हो कशाला? नको नको नको. का? हो का काय का तुम्हाला सकाळीच सांगितलं ना, ते जामकर साहेबांना संशय आलाय तुम्ही जिवंत आहे म्हणून. तुम्ही कशाला विषयाची परीक्षा घेताय? तुम्ही घराच्या बाहेरच पडू नका अजिबात. हां लावते, मी काय त्यांच्या जाळ्यात सहज नाही अडकणार. मी घेईन अहो काळजी. तुम्ही मला भेटताय का नाही तेवढं सांगा. येतच नाही ना वर. बरं थांबा, ऐका, तुम्ही जाऊन वर थांबा. मी येईपर्यंत काही मूवमेंट नाही करायची. जाऊ. ते जगताप मर्डर केसची फाईल आहे. हो साहेब. नातेवाईकांना बोलवतेस. हो साहेब. हॅलो, हा बोल सुधाकर. येईन साहेब. साहेब एक टीप मिळाली, लालीचा पत्ता लागलाय. हाय किल्ला. हा बोल सुधाकर बोल. माझ्या टिपरनी बातमी दिली. नक्की लाली आहे का? हो साहेब, तो म्हणतोय तरी त्याने बघितलंय तिला. नक्की लाली असेल, सावध राहा, माग काढा, मुसक्यावळा घेऊन या. हो साहेब, येईन साहेब. अहो मला तुम्हाला भेटायला यायला काय तवा? ते जामकर साहेबांना माझ्यावर पण संशय आलाय आणि तुमच्यावर पण आलाय. त्यामुळे तुम्ही मला भेटायला आला ना, आपल्याला जर कोणी बघितलं ना, तर त्यांनी आधीच आपल्या मागं माणसं लावली असणार आहेत. तर आत्तापर्यंतच्या सगळे महिने तू पाणी पडेल आणि मी घावलो तर काही नाही, पण तुम्ही जर घावला ना तर सगळा प्लॅन फिसकटेल. माझा एका केलेल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. नक्की हाच फ्लॅट आहे ना? साहेब हाच फ्लॅट आहे. नक्की का? नक्की हाच फ्लॅट आहे साहेब. भाऊजी मला सगळं कळतंय, पण मी अशी लपून नाही ना राहू शकत. आणि तसं पण माझ्यापर्यंत पोहोचणं एवढं सोपं नाही. म्हणजे त्यांनी जरी माणसं लावली ना माझ्या मागं, तरी इथपर्यंत पोहोचणं लय अवघड आहे. असं आपल्याला वाटतंय, पण ते जामकर साहेब किती खतरनाक काही माहीत आहे ना. त्यांनी आत्तापर्यंत तुम्हाला शोधाय माणसं कामाला पण लावली असतील. भाऊजी तुम्ही उगाच घाबरताय आणि मला पण घाबरवताय. तुम्ही माझं ऐकणार आहे का नाही तेवढं सांगा. आता कोण आलं असेल?